आज आपला ड्रॉइंग आहे पॉट डिझाईन. पॉट डिझाईन म्हणजे पर्टिक्युलर शेपचा पॉट किंवा असं काही नाही आहे. तुम्हाला जसा पॉट जमेल तसा पॉट काढायचा आहे. फक्त पॉट काढताना काय काळजी घ्यायची असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जेव्हा तुम्ही पॉट काढणार आहात तेव्हा तुम्ही पेज तुमचं उभा पकडा किंवा आडवा पकडा चालेल. फक्त जे पेज पकडाल त्याचा एक सेंटर काढा. या पेजचा सेंटर पॉटची अर्धी साईड जशी असेल तशीच अर्धी साईड असते. मोस्टली आपण पॉट काढताना काय होतं की आपण एक शेप घेतो. आता या बाजूला असा शेप आहे, दुसऱ्या बाजूला तो वेगळा होतो किंवा काय होतं असं काहीतरी आपला पॉट होतो. हेही रॉंग आहे असं नाही आहे, पण स्पेसिफिक जेव्हा आपण पॉट काढतो तेव्हा शक्यतो आपल्या दोन्ही बाजू इक्वल असायला हवे, सेम असायला हवे. त्यामुळे एक सेंटर काढून घ्या. एक रफ तुमची आयडिया घ्या. तुम्हाला जो रफ पॉट काढायचा आहे साधारणतः आता मी एक रफ एक साईड काढून घेतोय. ओके, ही माझी एक साईड झाली. आता मला सेम टू सेम दुसरी बाजू काढायची आहे. तर मी काय करणार, हे जेवढं माझं डिस्टन्स आहे, हे जेवढ्या सेंटीमीटर माझं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स मी इकडे काउंट करणार. म्हणजे जे काही सपोज आता इथे माझं हे किती आहे 7 सेंटीमीटर आहे, तर इथे पण मी 7 सेंटीमीटर घेणार. त्यामुळे काय होतं माझं फेस हे सेम होतं. आता जिथे जिथे कर्व येतो, जिथे जिथे कर्व लाईन येते बघा, कुठे कुठे कर्व लाईन येते आहे त्या ठिकाणचं मी डिस्टन्स काउंट करणार आणि पुढे तेवढंच डिस्टन्स घेणार. आता सपोज इथे माझं आलं आहे 5 सेंटीमीटर, तेवढंच मी इकडे काउंट केलं. इथे जेवढं डिस्टन्स आलं तेवढंच मी इथे काउंट केलं. म्हणजे इथे डिस्टन्स येत आहे तेवढंच डिस्टन्स मी इथे घेतलं. आता बघा, या तर जेवढा मी डिस्टन्स इथे घेतला आहे तेवढाच इथे पुढे वाढवलेलं आहे. जेवढं इथे आले तेवढंच मी इथे पुढे काउंट करून स्केलच्या मदतीने तेवढंच पुढे घेतलं. आता माझा जेव्हा शेप तयार होईल तेव्हा तो शक्यतो माझा वाकडा तिकडं जाणार नाही. की जेवढं मला इथे मी कर्व लाईन करून जॉईन केले तर इथे पण मी काय करणार, कर्व लाईन करून तो जॉईन करणार. नंतर कसं आहे, इनर कर्व आहे, इनर कर्व केला, परत आउटर कर्व आहे. आणि यानंतर आता बघा इथे जर मी त्या स्पॉटला नाही, जेवढा माझा डिस्टन्स आहे तेवढं नाही गेलं तर ॲटोमॅटिकली त्याचा शेप इथे चेंज होतो. त्यामुळे जेव्हा आपण जाणार तेव्हा त्या डॉटवरून त्या डॉटपर्यंत जसं इकडे काढलं तसं तिकडे काढा. तुमचं मेजरमेंट जवळजवळ सेम येईल आणि दोन्ही बाजूने आपला पॉट सारखा दिसेल. बरोबर आहे. हे लक्षात ठेवा, जिथे जिथे कर्व आहे तिथे तिथलं आपण डिस्टन्स स्ट्रेट लाईन काढली आणि समोर डिस्टन्स मेजरमेंट घेऊन तेवढा लाईन ड्रॉ केली. त्यामुळे काय झालं, तुमचा पॉटचा जो आकार आहे तो दोन्ही बाजूला इक्वल आला किंवा सेम आलेला आहे. आता तुम्ही असाच पॉट काढायला पाहिजे असं काही नाही. तुमचा पॉट वेगवेगळ्या डिझाईनचा येऊ शकतो. आता मी सांगितलं तुम्हाला की हा पण मी सांगितलं तुम्हाला हा रॉंग नाही आहे, ठीक आहे, चालू शकेल. हा सुद्धा पॉट चालेल. किंवा मला अजून मोठा पॉट काढायचा असेल असा सुद्धा काढू शकता. किंवा अजून असं सुद्धा काढू शकता. तुम्हाला जो चांगला वाटेल, जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही पॉट काढायचे. फक्त जिथे जिथे त्याचे कर्व आहे तिथे तिथे ज्या बाजूला आहे त्या बाजूला तो सिमिलर आला तरी. फक्त आता याच्या जी डिझाईन काढायची आहे ही तुम्ही तुमच्या पद्धतीने काढायची. तुम्ही वारली ड्रॉईंग शिकलात तर वारली ड्रॉईंगचं चित्र काढू शकता तुम्ही.
असं काढू शकता. किंवा तुम्हाला आपण पॅटर्न डिझाईन शिकलेलो आहोत, तर पॅटर्न डिझाईनमध्ये जसे आपण वेगवेगळे पॅटर्न काढले तसे पॅटर्न काढू शकता. असे पॅटर्न काढू शकता. किंवा तुम्ही फ्लॉवर डिझाईन काढू शकता. फक्त जे काढाल ते त्याचा आकार कसा असायला हवा आहे, मोठा असायला हवा आहे. म्हणजे आपल्याला कलर करायला ते इझी जातं. असंही काढू शकतात. अशा प्रकारे आपण पॉट डिझाईन, पॉट कसा काढायचा हे शिकलोय. आता आपण बघूया त्याला कलर कसं करायचं.